मित्र, आज तुम्हाला बेडरूममधील लव्ह स्टोरी सांगणार आहे. मंद दिव्यांच्या प्रकाशात शयनकक्ष न्हावून निघाला होता. रेशमी चादरीवर शीतल आणि विराज एकमेकांच्या कुशीत शांतपणे पहुडले होते. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती आणि त्या शांत वातावरणात दोघांच्या श्वासांची लय एकमेकात मिसळून गेली होती. विराजने हळूच शीतलच्या केसांमध्ये आपली बोटं फिरवली. आज दिवसभर किती थकला असेल ना तो, त्याने विचारले. शीतल त्याच्या छातीवर डोके ठेवून म्हणाली, ऑफिसमध्ये खूप काम होतं, पण आता तुझ्यासोबत आहे ना, सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. विराज हसला. माझ्या जादूची किमया आहे बघ. दोघेही काही क्षण शांत राहिले. त्या शांततेत त्यांचे प्रेम अधिक गडद होत होते. विराज, शीतल हळू आवाजात म्हणाली. बोल ना जान, तू माझ्या आयुष्यात नसतास तर काय झालं असतं, मला खरंच माहिती नाही. विराजने तिला आणखी घट्ट पकडले. अगं, मी आहे ना आणि नेहमी असणार. त्यांच्या नात्याची सुरुवात अगदी साधी होती. कॉलेजमध्ये मैत्री झाली, मग प्रेम आणि मग लग्न. आज त्यांच्या लग्नाला 5 वर्षे झाली होती, पण त्यांचे प्रेम आजही पहिल्या दिवसासारखे ताजे होते. शीतलने विराजच्या डोळ्यात पाहिले. मला खूप आनंद होतो विराज, तू मला समजून घेतोस, माझ्यावर प्रेम करतोस, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. विराजने तिच्या गालावर हलकेच चुंबन घेतले. आणि तू माझ्यासाठी श्वास आहेस शीतल, तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. बाहेर पाऊस आणखी जोर धरू लागला, पण त्या दोघांना त्याची पर्वा नव्हती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात, एकमेकांच्या वधार स्पर्शात पूर्णपणे हरवून गेले होते. त्या रात्री त्यांच्या शयनकक्षात फक्त प्रेम आणि विश्वास नांदत होता. 2 जीवांचे एकरूप होऊन एक सुंदर प्रेमकथा लिहिली जात होती. मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.